सुप्रीम कोर्टाची नीट पेपर लीक प्रकरणामध्ये केंद्र आणि एनटीएला नोटीस। माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत तपास करण्याचे सुद्धा निर्देश। पुण्यामध्ये 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश। उद्या रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू होणार। जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असल्याची माहिती। शरदचंद्र पवार गटाची आज महत्त्वाची बैठक। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन। शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक। विधान परिषद निवडणूक विदर्भात उलथापालथ। चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक यांना भाजपनं अज्ञातस्थळी नेल्याची चर्चा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना धक्का। भाजपनं नगरसेवकांना 5 लाख देऊन उचललं। वडेट्टीवार यांचा आरोप। पक्षाचा व्हीप झुगारून गेलेल्या नगरसेवकांवर कारवाईचा सुद्धा इशारा। बिर्याणी खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू। हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारमध्ये असे प्रकार चालणार नाहीत। नेरळमधील विराट हिंदू संमेलनात मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल। बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण। भाजप कार्यकर्ते डॉक्टर विवेक माने अडचणीत। डॉक्टर मानेंच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान। वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधील रॅकेटचा पर्दाफाश। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले। पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 वाढलं। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ।